नमस्कार मित्रांनो. यावर्षी आमच्या लग्नाचा 5वा वाढदिवस. यावेळी आम्ही काहीतरी वेगळं करायचं ठरवलं. असं काही ज्याची आठवण फक्त फोटोमध्ये नाही तर मनात कायम राहील. म्हणून आम्ही ठरवलं हा दिवस साजरा करायचा अनिकेत सेवाभावी संस्थेतील विशेष मुलांसोबत. पुण्याजवळ उरवडे येथे असलेल्या अनिकेत सेवाभावी संस्थेत आम्ही त्या दिवसाच्या नाश्त्याचं प्रायोजकत्व घेतलं. या संस्थेमध्ये साधारण 10 वर्षांपासून ते 60 वर्षांपर्यंतचे विशेष मुलं आणि व्यक्ती राहतात. खरं सांगायचं तर मी पहिल्यांदाच अशा ठिकाणी जात होते. मनात खूप उत्सुकता होती, पण त्याहून जास्त एक वेगळीच भावना होती. तिथे पोहोचलो आणि काही क्षणातच लक्षात आलं, इथे आपल्याला दया करायची नाही, इथे प्रेम द्यायचं आहे. त्यांच्या चेहऱ्यावरचं निरागस हास्य, त्यांचा आनंद आणि प्रत्येक गोष्टीकडे बघण्याचा त्यांचा सकारात्मक दृष्टिकोन, हे सगळं पाहून माझे डोळे नकळत भरून आले. कारण पहिल्यांदाच आयुष्याकडे एका वेगळ्या नजरेने पाहत होते. आपण किती छोट्या छोट्या गोष्टींकडे तक्रारी करत असतो. हे नाही, ते नाही, वेळ नाही, कामाचा ताण आहे. पण इथली मुलं, ज्यांच्या आयुष्यात आपल्या कल्पनेपलीकडची आव्हानं आहेत, ती मात्र प्रत्येक क्षण मनापासून जगताना दिसली. त्यांचं हसणं खोटं नव्हतं. त्यांचा आनंद दिखावा नव्हता. आणि त्यांचं समाधान शिकवून गेलं की आनंद हा परिस्थितीवर नाही तर मनावर अवलंबून असतो. आपण त्यांना काही देण्यासाठी जातो, पण खरं तर आपणच तिथून खूप काही घेऊन परत येतो. संयम, समाधान, कृतज्ञता आणि आयुष्याकडे बघण्याचा एक नवीन दृष्टिकोन. या संस्थेतील मुलं फक्त दिवसभर बसून राहत नाही. ते खेळतात, हसतात, शिकतात, सण साजरे करतात आणि स्वतःच्या हाताने सुंदर दिवे, आकाशकंदील आणि अनेक हस्तकला वस्तू तयार करतात. त्यांच्यातलं कौशल्य आणि उत्साह पाहून खरंच मन भरून येतं. या भेटीनंतर एक गोष्ट मात्र नक्की जाणवली. आपण आयुष्यात किती श्रीमंत आहोत हे आपल्या बँक बॅलन्सवर ठरत नाही, तर आपण निरोगी आहोत, आपल्याजवळ कुटुंब आहे, आपल्यावर प्रेम करणारी माणसं आहेत. यापेक्षा मोठी श्रीमंती दुसरी कोणतीच नाही. जर तुम्हाला कधी वेळ मिळाला तर अशा एखाद्या सेवाभावी संस्थेला नक्की भेट द्या. फक्त पैसे देण्यासाठी नाही, तर थोडा वेळ देण्यासाठी. कारण काही वेळा आपली उपस्थिती, आपलं एक हसू किंवा प्रेमाने धरलेला हात सुद्धा एखाद्याचा संपूर्ण दिवस सुंदर बनवू शकतो. ही संस्था पुण्याजवळ उरवडे येथे आहे. त्यांचं लोकेशन मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलंय. तुम्हाला शक्य असेल त्या पद्धतीनं कधी वेळ देऊन, कधी वाढदिवस साजरा करून, कधी वस्तू देऊन, तर कधी फक्त भेट देऊन या संस्थेच्या पाठीशी नक्की उभे राहा. माझ्यासाठी हा फक्त आमच्या लग्नाचा वाढदिवस नव्हता, तर आयुष्यभर लक्षात राहील असा एक अनुभव होता. आणि शेवटी या संस्थेतील प्रत्येक विशेष व्यक्तीला आणि त्यांची इतक्या प्रेमाने काळजी घेणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांना मनापासून सलाम. आज मी तुम्हाला माझा अनुभव सांगितला, पण या संस्थेची खरी गोष्ट अजून बाकी आहे. ही संस्था कशी सुरू झाली, यामागचं स्वप्न काय होतं, आज इतक्या वर्षानंतर ही संस्था कशी चालते आणि आपण त्यांना कशी मदत करू शकतो, हे सगळं आपण पुढच्या भागात संस्थेच्या संचालिकेकडूनच जाणून घेणार आहोत. तोपर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा, कारण कदाचित तुमचा एका शेअरमुळे या संस्थेला एक नवीन मदतीचा हात मिळू शकतो. पुढच्या भागात नक्की भेटू. धन्यवाद.